हॅलो स्टुडंट्स, एमपीबीटीच्या ऑनलाईन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सोनाली लोंढे आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक चॅप्टर कंप्लीट केला होता, तो म्हणजे सॉलिड स्टेट. आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन. आता बघा, सोल्युशन हा शब्द तर तुमच्यासाठी नवीन नसेल कारण का तर हे सोल्युशन म्हणजे काय हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर सोल्युशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असतं, त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. ठीक आहे, पण या लेक्चर हा जो काही सोल्युशन हा चॅप्टर आहे, या लेक्चरमध्ये आपल्याला किंवा या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघायच्या आहेत किंवा ऑस्मोटिक प्रेशर असेल ते बघायचं आहे, तर वेपर प्रेशर असेल किंवा टाइप्स ऑफ द सोल्युशन्स, हेनरीज लॉज असेल, हे सगळं आपल्याला काय करायचं या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर आज आपण काय बघणार आहोत, तर सोल्युशनचं इंट्रोडक्शन किंवा ह्याचं एक या चॅप्टरचं शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन. तर इंट्रोडक्शन मध्ये चालू करण्यापूर्वी तुम्हाला आधी काय माहित असणं गरजेचं आहे की सोल्युशन म्हणजे काय. तर बघा, आता सोल्युशन म्हणजे काय, तर एक असं होमोजिनियस मिक्सचर आहे. कशाचं होमोजिनियस मिक्सचर आहे की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस असतात. तर सोल्युशनची डेफिनेशन सांगताना काय सांगता येईल मग, तर सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ ए 2 or more सबस्टन्सेस. म्हणजे हे काय आहे, तर एक मिक्सचर आहे किंवा एक मिश्रण आहे की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ असतात, त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. आता फॉर एक्झाम्पल जर मी आता सोल्युशन तयार करण्यासाठी काय होतं, तुम्हाला 2 कंपोनंट लागतात. पहिला आहे सोल्यूट आणि दुसरा आहे सॉल्व्हंट. आता हे जे काही दोन्ही कंपोनंट आहेत, ज्यावेळेस त्यांच्यापासून एखादं सोल्युशन तयार होतं, तर त्यावेळेस ते त्यांच्या ओन आयडेंटिटीज किंवा त्यांच्या जे काही ओन फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते काय करतात, लूज करतात. म्हणजे ते त्यांच्या जे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या काय होतात, लूज होतात. कधी, ज्यावेळेस त्यांचं सोल्युशन तयार होतं त्यावेळेस. म्हणजेच काय, तर सोल्युशन म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला, अ सोल्युशन इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ ए 2 or more substances in which these substances lose their own identity. त्यांच्या ज्या काही स्वतःच्या आयडेंटिटी आहेत त्या काय करतात, लूज करतात. अँड डू नॉट प्रिपेअर बाय एनी सिम्पल मेथड. तर त्यांना जर तुम्हाला परत मिळवायचं असेल तर तुम्ही ते बाय युझिंग द सिम्पल मेथड मिळवू शकत नाहीत. तरच आपण काय म्हणतो, सोल्युशन. तर बघा, मी डेफिनेशन लिहिते इथं. सोल्युशन म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं, अ होमोजिनियस मिक्सचर consist of 2 or more substances. And these substances lose their own identities and cannot prepared by simple method. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, हा तुमचा ए कंपोनंट आहे आणि हा तुमचा बी कंपोनंट आहे. ज्यावेळेस तुम्ही या दोघांना काय करता, मिक्स करता, तेव्हा ह्याचं प्रिपरेशन होतं, तर सोल्युशनचं प्रिपरेशन होतं. ठीक आहे, तर हा जो काही ए कंपोनंट असेल आणि हा जो काही बी कंपोनंट असेल, म्हणजे ए कंपोनंटच्या ज्याच्या काही ओन फिजिकल प्रॉपर्टीज असतील, बी कंपोनंट त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज असतील, ज्यावेळेस त्यांच्यापासून सोल्युशन प्रिपेअर होतं किंवा तयार होतं, तर ते काय करतात, हे दोघं त्यांच्या ओन आयडेंटिटीज काय होतात त्या लूज करतात. आणि हा जो काही सोल्युशन तयार होतो, त्यांच्यापासून नवीन पदार्थ तयार होतो, त्यांच्या वेगळ्याच फिजिकल प्रॉपर्टीज काय होतात, डेव्हलप होतात. हे जे काय सगळं पूर्ण प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन. की ज्याच्यामध्ये कंपोनंट 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपोनंट हे काय होतात, मिक्स होतात, त्यापासून जे काही पदार्थ तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन म्हणतो. ठीक आहे, तर हे झालं डेफिनेशन ऑफ ए सोल्युशन. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तर सोल्युशन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय होतं, तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट ह्या दोघांचं काय असतं, हे दोन्ही कंपोनंट काय होतात, मिक्स होतात. पण आता सोल्यूट म्हणजे काय आणि सॉल्व्हंट म्हणजे काय, तर बघा, आता सोल्यूट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काय होणार आहे, तर सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आता बघा, तुम्हाला मी याच्या अगोदर एक सांगितलं होतं 11th, तुम्हाला आठवतंय की नाही मला माहित नाहीये, पण थोडंसं आपण रिवाइज करूयात. तर बघा, सोल्यूट म्हणजे काय की असा कंपोनंट की जो सोल्युशन मध्ये कमी क्वांटिटी मध्ये असतो.
बघा सोल्यूट म्हणजे काय, तर असा कॉम्पोनंट जो की त्या सोल्युशन मध्ये काय असतो तर कमी क्वांटिटी मध्ये असतो, त्याला आपण काय म्हणतो, सोल्यूट म्हणतो. तर डेफिनेशन सांगायची म्हणलं तर काय सांगता येईल मग, द कंपोनंट ऑफ ए सोल्युशन विच इज इन अ स्मॉलर प्रोपोर्शन विच इज नोन ॲज द सोल्यूट. बघा मी डेफिनेशन लिहिते, द कंपोनंट ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्युशन मधला कंपोनंट which is in smaller proportion is known as solute. म्हणजे जो कमी क्वांटिटी मध्ये असतो सोल्युशन मध्ये त्याला आपण काय म्हणतो, सोल्यूट. आणि मग सॉल्व्हंट म्हणजे काय सांगता येईल मग, जो जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट. आणि जो जास्त क्वांटिटी मध्ये सोल्युशन मध्ये जो जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट. बरं आता मग त्याची डेफिनेशन काय सांगता येईल मग, द कंपोनंट ऑफ ए सोल्युशन विच इज इन अ लार्जर क्वांटिटी किंवा इन अ लार्जर प्रोपोर्शन. तर सोल्युशन मधला जो काही कंपोनंट आहे की जो जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, सॉल्व्हंट. तर त्याची डेफिनेशन लिहूयात बघा, द कंपोनंट ऑफ सोल्युशन which is in larger proportion is known as solvent. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं म्हणलं तर मग काय सांगता येईल तुम्हाला, ते सगळं मी पुसते, तुम्ही लिहायचंय परत. फॉर एक्झाम्पलच बघायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल 80% of water is mixed with 20% of ethanol. It gives solution of ethanol and water. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो काय 80%, आता पर्सेंटेज वाईज मी सांगितलेला आहे, आता ह्याचं पर्सेंटेज किती आहे, 80%, हा किती आहे 20%. जो 80% आहे म्हणजे त्याचा अमाऊंट किंवा त्याची क्वांटिटी किती आहे, जास्त आहे, म्हणून इथं तो काय याचं काम करतो, सॉल्व्हंट म्हणून काम करतो. आणि इथे 20% ऑफ इथेनॉल ज्याची क्वांटिटी कमी तो म्हणजे कोण असतो, सोल्यूट असतो, म्हणून इथं हा काय झाला, सोल्यूट झाला. ठीक आहे. आणि त्याच्यापासून कोण तयार झालं, हे सोल्युशन तयार झालं. म्हणजे एक सोल्यूट आणि सॉल्व्हंट ज्यावेळेस त्याच्या एखाद्या कंपोनंट मध्ये किंवा एखाद्या मिक्सचर मध्ये काय होतं, त्यांचं सॉल्व्हंट आणि सोल्यूट या दोघांचं जे काही मिक्सचर आहे त्याला आपण काय म्हणतो, सोल्युशन म्हणतो. ठीक आहे. आता अजून एक मेथड आहे की ज्याच्यावरून तुम्ही त्याच्यामध्ये जर समजा एखादा सोल्युशन असेल की ज्याच्यामध्ये काय असणार आहे 50% आणि 50% असं जर कंपोजिशन असेल, त्यांचं जर पर्सेंटेज कंपोजिशन हे जे काही 50-50% असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्हंट हा आहे किंवा त्याच्यामध्ये सॉल्व्हंट कोण आहे हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही कायच्या बेसिसवर मध्ये करणार. आता बघा फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा सॉल्ट असेल, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा वॉटर प्लस शुगर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल वॉटर प्लस शुगर, यांच्यापासून काय होतं, आपल्याला शुगर सोल्युशन मिळतं. तर आता बघा याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्हाला हे सोल्युशन मिळणार आहे, तर याच्यामध्ये हे जे काही वॉटर आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे किंवा कुठल्या स्टेट मध्ये असणार आहे, तर तो कुठल्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड स्टेट मध्ये आहे, म्हणून मी इथे लिक्विड लिहिलं. ही जे काही शुगर आहे ती कुठल्या फॉर्म मध्ये असते, तर सॉलिड फॉर्म मध्ये असते, म्हणून मी इथे सॉलिड लिहिलं. आणि ज्यावेळेस तुम्ही लिक्विड आणि हा सॉलिड म्हणजे जेव्हा वॉटर आणि शुगर ज्यावेळेस तुम्ही काय करता, मिक्स करता, तर त्यावेळेस तुम्हाला जे सोल्युशन मिळतं ते कुठल्या फॉर्म मध्ये मिळतं, म्हणजे ते कुठल्या स्टेट मध्ये मिळतं असं म्हणलं तरी पण चालेल. तर जे जर लिक्विड स्टेट मध्ये मिळत असेल तर त्याच्यामध्ये सॉल्व्हंट हा कोण असेल, वॉटर असेल. तो जर सॉलिड फॉर्म मध्ये मिळत असेल तर त्याच्यामधला सॉल्व्हंट हा कोण असेल, सॉलिड असेल किंवा शुगर असेल. पण याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वॉटर आणि शुगर हे दोन्ही मिक्स करता तर त्याच्यापासून काय तयार होतं, एक सोल्युशन तयार होतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेशन दिसत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये शुगर आणि वॉटर या दोघांचं सेपरेशन न होता त्याच्यापासून एक होमोजिनियस म्हणजे एक सलग मिक्सचर त्याच्यामध्ये काय होतं, तयार होतं. तर हे जे काही सोल्युशन तयार झालेलं आहे ते कुठल्या फॉर्म मध्ये तयार होतं, तर लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतं. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये काय आहे, तो जो काय लिक्विड फॉर्म मधला सोल्युशन आहे तो म्हणजे काय आहे, इथं कोण आहे, तर वॉटर. म्हणजे इथं कोण आहे, वॉटर. मेजॉरिटी ऑफ द सॉल्व्हंट कोण आहे किंवा मेजॉरिटी ऑफ द कंपोनंट कोणाचा आहे, वॉटरचा आहे, म्हणून इथं हा ज सॉल्व्हंट म्हणून काम करतो आणि इथं ऍज अ हा सोल्यूट म्हणून काम करतो.
ठीक आहे. एक ज्याच्यामध्ये पर्सेंटेज प्रपोर्शन जर सेम असेल तर त्याच्यावरून जर समजा जो काही तयार होणारा जो प्रोडक्ट आहे त्या तयार होणाऱ्या प्रोडक्टला कुठली स्टेट आहे जे की या सॉल्व्हंट आणि सोल्यूटला आहे तो म्हणजे कोण आहे तर मेजॉरिटी सॉल्व्हंट असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांची डेफिनेशन आणि त्यांच्यामधलं आयडेंटिफिकेशन सांगितले की कसं आयडेंटिफाय करायचा. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं बघा मी मगापासून म्हणते की होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस होमोजिनियस म्हणते. पण आता हा जो काही सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे ते काय करतो तर दोन प्रकारचे मिक्सचर्स तयार करतो. एक तर आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. आता बघा होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस म्हणजे काय बघायचं आपल्याला. आता बघा होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय. अ मिक्सचर इन विच 2 or more substances फॉर्म अ सिंगल फेज और फॉर्म अ वन फेज. ज्यावेळेस दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट असतील किंवा दोन सबस्टन्स असतील ते काय होतात मिक्स होतात आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये फक्त एकच फेज तयार होते. आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं म्हणलं तर वॉटर आणि काय घेऊयात आपण NaCl दॅट इज द साल्ट. ह्यांना जर मी काय केलं एक ग्लास पाणी घेतलं त्याच्यामध्ये मी एक चमचा जर मीठ टाकलं तर त्याच्यामध्ये हा जो काही एक ग्लास पाणी आहे तो म्हणजे कोण आहे सॉल्व्हंट आहे. एक चमचा जे काही साल्ट आहे किंवा NaCl आहे तो म्हणजे कोण आहे सोल्यूट आहे. तर ज्यावेळेस मी या दोघांना मिक्स करते किंवा त्यांना मी काय करते स्टर करते तर त्याच्यापासून काय होतं वन फेजचं म्हणजे एक सलग सोल्युशन काय होतं तयार होतं. तर ही जी काही पूर्ण मिक्सचर आहे किंवा हे जे काही सोल्युशन आहे त्याला आपण काय म्हणतो होमोजिनियस मिक्सचर म्हटलं तरी चालतंय किंवा होमोजिनियस सोल्युशन म्हटलं तरी चालतंय. पण डेफिनेशन तुम्ही काय सांगणार अ मिक्सचर इन विच 2 or more substances form only one phase which is known as the homogeneous mixture or homogeneous solution. A mixture or a solution म्हटलं तरी पण चालते. A solution in which 2 or more substances form only one phase is known as homogeneous mixture or solution. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर काय आहे तर फॉर एक्झाम्पल साल्ट प्लस वॉटर. ठीक आहे. यांचं दोघांचं मिश्रण म्हणजे हे कोण आहे तर होमोजिनियस मिक्सचर. आणि सेकंड काय आहे तर हेटेरो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची तर हा हेटेरो म्हणजे काय तर डिफरंट आणि हा होमो म्हणजे काय तर सेम. म्हणजे एक सलग जेव्हा कंपोजिशन किंवा एक सलग जेव्हा फेज दिसते त्याला आपण काय होमोजिनियस म्हणतो. जेव्हा डिफरंट फेजेस असतात त्याला आपण काय म्हणतो हेटरोजिनियस सोल्युशन म्हणतो. तर याचे डेफिनेशन सांगायचे म्हटलं तर काय सांगणार मग अ सोल्युशन इन विच 2 or more substances form a different phases into the solution which is known as the heterogeneous solution. तर याची डेफिनेशन काय सांगणार मग अ सोल्युशन इन विच 2 or more substances form 2 or more substances form different or more phases in solution is known as heterogeneous solution or mixture. मिक्सचर. ठीक. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल तर मिक्सचर ऑफ द ऑइल प्लस वॉटर. आता ऑइल आणि वॉटर जर तुम्ही मिक्स केलं तर तुम्हाला ऑइलचा लेअर हा वेगळा दिसेल आणि वॉटरचा लेअर वेगळा दिसेल. म्हणजे हे कुणाचं एक्झाम्पल आहे तर हेटरोजिनियसचं. तर मिक्सचर ऑफ द ऑइल अँड वॉटर
वॉटर प्लस ऑइल हे कुणाचं एक्झाम्पल आहे तर हेटेरोजिनियसचं. ठीक आहे, तर हे झालं सोल्युशन्स की ज्याच्यावर आपण काय बघितलं, होमोजिनियस म्हणजे काय, हेटेरोजिनियस म्हणजे काय, सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणजे काय. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे द क्लासिफिकेशन ऑफ ए सोल्युशन. तर त्याच्या क्लासिफिकेशनचे काय सोल्युशन्सचे आहेत ते 9 टाइप्सचे आहेत. तर पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं. नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण. बघा नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला टाइप्स ऑफ सोल्युशन. तर देअर आर द 9 टाइप्स ऑफ द सोल्युशन. तर हे जे काही सोल्युशन आहे ते 3 प्रकारचे असतात. तर जे काही गॅसियस फॉर्म मध्ये सोल्युशन असतील, लिक्विड फॉर्म मध्ये सोल्युशन असतील किंवा सॉलिड फॉर्म मध्ये सोल्युशन असतील. ठीक आहे, तर हे जे काही सोल्युशन्स आहेत हे 3 सोल्युशन त्याचे परत 3 टाइप्स पडतात जे की आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला टाइपचा सोल्युशनचा टाइप आहे तर गॅसियस सोल्युशन. ठीक आहे, आता गॅसेस म्हणजे काय की ज्याच्यामध्ये त्याला काय आहे तर ज्याच्यामध्ये त्याला डिफायनाइट शेप नसतो की ज्याला डिफायनाइट व्हॉल्यूम नसतं त्याला आपण काय म्हणतो, गॅस म्हणतो. आता हे गॅसेस सोल्युशन जे काय आहेत इट इज अगेन डिवायडेड इंटू द 3 टाइप्स. त्याचे 3 टाइप्स पडतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे सॉलिड इन गॅस. आता हे जे काही टाइप्स आहेत त्या टाइप्स आपल्याला फक्त काय बघायचे आहेत, एक्झाम्पल विथ एक्झाम्पल फक्त मी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा सॉलिड इन गॅस. आता फॉर एक्झाम्पल जर मी कापूर घेतला, कापूरला आपण काय म्हणतो, कम्फर म्हणतो. तर कम्फर जर मी ज्या वेळेस एअर मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये काय होतं, थोड्या वेळाने ते तिथून नाहीच झालेलं दिसेल. म्हणजे हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. तर सॉलिड इन गॅस फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल मग तुम्हाला, कम्फर इन एअर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हा जो काय सॉलिड फॉर्म मध्ये कोण आहे तर कम्फर, त्याला तुम्ही काय करताय, गॅसिस फॉर्म मध्ये म्हणजे एअर मध्ये ठेवताय. तो एक्झाम्पल कोणाचं झालं, सॉलिड इन गॅस. सेकंड त्याचा टाइप आहे तर लिक्विड इन गॅस. लिक्विड इन गॅस. आता बघा तुम्ही जेव्हा सकाळी दवबिंदू बघता म्हणजेच काय तर हवेमध्ये काय आहे तर ह्युमिडिटी आहे. तर ही जी काय दवबिंदू आहेत ते दवबिंदू काय पडतात सकाळी जे काय पानांवर पडतात. म्हणजे त्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल, लिक्विड इन गॅसचं. म्हणजे गॅसियस फॉर्म मध्ये सुद्धा काय आहे तर लिक्विड आहे, जो की विथ एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल मग, ह्युमिडिटी इन एअर. म्हणजे हवेमध्ये काय आहे तर पाण्याचा अंश आहे. नंतर तिसरा टाइप जर सांगायचं म्हणलं तर काय आहे तर गॅस इन गॅस. आता बघा आपल्या सभोवताली हवा आहे. तर हवेमध्ये सुद्धा काय आहे तर गॅसेस मिक्सचर्स आहेत. आता किंवा गॅसेस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. तर फॉर एक्झाम्पल नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नंतर F2 असेल. तर हे सगळे जे काही गॅसेस फॉर्म मधले जे काही अदर प्रोडक्ट्स आहेत ते काय असतात तर त्या एअर मध्ये असतात. म्हणून फॉर एक्झाम्पल जर मी याचं सांगायचं म्हणलं तर काय आहे तर एअर, की ज्याच्यामध्ये काय आहे तर O2 चे गॅसेस असतील किंवा F2 चे गॅसेस असतील किंवा N2 चे गॅसेस असतील किंवा त्याच्यामध्ये आर्गॉन असेल, झेनॉन असेल. म्हणजे हे जे काही नोबल गॅसेस एलिमेंट्स असतील त्या सगळ्यांचे मिक्सचर जे की कशामध्ये आहे, एअर मध्ये आहे. म्हणून आपण काय सांगतो तर गॅस इन गॅस हे त्याचं एक फॉर्म आहे किंवा एक टाइप आहे की ज्याच्यामध्ये एअर हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. इथं काय म्हणूयात आपण, एक्सेट्रा म्हणूयात. तर हे 3 टाइप झाले कुणाचे, गॅसियस सोल्युशनचे. आता आपल्याला नेक्स्ट 3 टाइप्स बघायचे आहेत तर कुणाचे, तर लिक्विड सोल्युशनचे. आता बघा सेकंड टाइप काय आहे ह्याचं, लिक्विड सोल्युशन्स. हे लिहून घ्यायचे तुम्ही सगळ्यांनी. पहिला टाइप आहे सॉलिड इन लिक्विड. ठीक आहे, पहिला टाइप काय आहे तर सॉलिड इन लिक्विड. फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल मग, आता सॉलिड म्हणजे फॉर एक्झाम्पल मी शुगर घेतली, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये मी काय केली, शुगर ऍड केली. म्हणजे हे जे काही मिक्सचर आहे ते कुणाचं आहे तर सॉलिड इन लिक्विडचं. सॉलिड फॉर्म मध्ये कोण आहे तर शुगर आहे, शुगर प्लस वॉटर. हा काय आहे, हे सोल्युशन आहे कुणाचं आहे तर सॉलिड इन लिक्विडचं. सेकंड ह्याचा काय आहे टाइप तर लिक्विड इन लिक्विड. आता लिक्विड इन लिक्विडचं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर काय आहे तर अल्कोहोल इन वॉटर. तर तुम्ही काय बरेचसे जण काय करतात, अल्कोहोल मध्ये वॉटर मिक्स करतात. हे कुणाचं एक्झाम्पल आहे तर लिक्विड इन लिक्विडचं. तर एक्झाम्पल काय आहे तर अल्कोहोल इन वॉटर. ठीक आहे, अच्छा सी एक्झाम थर्ड टाइप आहे याचा तर लिक्विड इन सॉरी
गॅस इन लिक्विड, सॉरी, गॅस इन लिक्विड. आता तुम्हाला माहितीये की वॉटरमध्ये काय, पाण्यामध्ये काय असतं, ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन हा कुठल्या फॉर्म मध्ये आहे, तर गॅस फॉर्म मध्ये आहे. तो कशामध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये, वॉटर मध्ये आहे. लिक्विड हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, तर वॉटर हे कुठल्या फॉर्म मध्ये आहे, तर लिक्विड फॉर्म मध्ये आहे. म्हणून त्याचं एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल मग, ऑक्सिजन इन वॉटर. ठीक आहे. तर हे 3 टाइप झाले कुणाचे, तर लिक्विड सोल्युशनचे. तर नेक्स्ट टाइप आहे आपला बघा, तर सॉलिड सोल्युशन्स. हे जे काही सॉलिड सोल्युशन्स आहेत, इट इज अगेन डिवायडेड इंटू द 3 टाइप्स. याचे परत 3 टाइप्स पडतात. तर त्याच्यामध्ये पहिला आहे सॉलिड इन सॉलिड. आता सॉलिड इन सॉलिड जर एक्झाम्पल सांगायचं, फॉर एक्झाम्पल जर स्टील बघितलं तर स्टील हे कुणाचं कॉम्बिनेशन आहे, तर कार्बन आणि आयर्नचं. तर हे एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल मी स्टील लिहिते. स्टील म्हणजे हा एक मेटल अलॉय आहे की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे कुणाचं, कार्बन आणि आयर्नचं. ठीक आहे. नेक्स्ट ह्याचं एक्झाम्पल, सॉरी, नेक्स्ट ह्याचा टाइप आहे तर लिक्विड इन सॉलिड. आता लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल बघायचं म्हणलं तर फॉर एक्झाम्पल लिक्विड फॉर्म मध्ये घ्या पाणी, त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका, हवं तर शुगर टाका. तर लिक्विड इन सॉलिडचा एक्झाम्पल काय सांगता येईल, तर शुगर वॉटर असेल किंवा साल्ट प्लस वॉटर असेल. ठीक आहे. आणि तिसरा टाइप आहे याचा, तर सॉलिड, सॉरी, गॅस इन सॉलिड. तर गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर काय आहे, तर आयोडीन इन एअर. तर याचं एक्झाम्पल काय आहे, तर आयोडीन इन एअर. तर हे झाले 9 टाइप्स ऑफ द सोल्युशनचे, हे 9 टाइप्स आहेत. तर नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात, हे लिहून घ्या. तर बघा आपला नेक्स्ट टाइप आहे कॅपॅसिटी ऑफ ए सोल्युशन. कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन टू डिझॉल्व solvent, sorry, solute. Capacity of a solution to dissolve a solute. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मगाशी सांगितले, जेव्हा सोल्यूट आणि सॉल्व्हंट आपण काय करतो, कंबाईन करतो किंवा मिक्स करतो, त्यावेळेस त्याच्यापासून काय मिळतो, तर सोल्युशन मिळतं. सोल्यूट आणि सॉल्व्हंट याला आपण काय करतो, मिक्स करतो. ज्यावेळेस त्यांचं डिझॉल्युशन करतो, म्हणजे मिक्स करतो म्हणजे काय, आपण त्याला करतो डिझॉल्व करतो, त्यावेळेस त्यांचं डिझॉल्युशन करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो, सोल्युशन मिळतो. आणि या सोल्युशनची ज्यावेळेस तुम्ही त्याला सिंपल मेथड न यूज करता, ज्यावेळेस तुम्ही त्याला क्रिस्टलाइन मेथड यूज करता, त्यावेळेस त्याचं परत काय होतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट मध्ये काय होतं, डिस्ट्रीब्यूट होतो किंवा सेपरेट होतो तो. तर कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही त्याला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये काय करता, सेपरेट करता किंवा क्रिस्टलायझेशन प्रोसेसचं काय करता, यूज करता. त्याला आपण काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन म्हणतो. त्यावेळेस काय होतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट आपल्याला काय होतात, परत मिळतात. आता ऑन द बेसिस ऑफ ए सोल्युशन, ऑन द बेसिस ऑफ ए सोल्युशनची कॅपॅसिटी जी काय आहे, त्याच्या बेसिसवर त्यांनी काय केलेले आहेत, हे जे काही सोल्युशन्स आहेत, हे सोल्युशन डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, अनसॅच्युरेटेड सोल्युशन असेल किंवा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल. म्हणजे सोल्युशनची जी काही कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीच्या बेसिसवर त्यांनी काय केलेले आहेत, हे जे काही सोल्युशन्स आहेत त्यांचे परत टाइप्स पडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला टाइप आहे सॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट मध्ये काय असेल, सोल्यूट असेल. तो जो काही सोल्यूट आहे तो गिव्हन अमाऊंट ऑफ, समजा मी 1 ग्लास पाणी असेल, तर 1 ग्लास पाण्यामध्ये मी काय करेल, सोल्यूट इथपर्यंत टाकेल जोपर्यंत तो स्वतःला काय करत नाही, त्या सोल्यूटला त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत मी ज्यावेळेस त्याच्यामध्ये ऍड करते. म्हणजेच काय, जर मला सांगायचं म्हणलं तर काय सांगता येईल, जर समजा मी 1 ग्लास पाणी घेतलं, तर 1 ग्लास पाण्यामध्ये मी जी काही शुगर आहे तोपर्यंत ऍड करेल जोपर्यंत ती वॉटर त्याला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करत नाही तोपर्यंत. आणि ज्या स्टेपला जेव्हा शुगर ही त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होण्याची थांबेल, ती जी काही फेज आहे किंवा ते जे काही सोल्युशन आहे, त्या सोल्युशनला काय म्हणतात, तर सॅच्युरेटेड सोल्युशन. तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, अ सोल्युशन कंटेनिंग द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ए सोल्यूट ऍट ए गिव्हन अमाऊंट ऑफ ए सॉल्व्हंट ऍट ए गिव्हन टेम्परेचर. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ ए सोल्यूट ज्यावेळेस एखाद्या ठराविक दिलेल्या सॉल्व्हंट मध्ये असतो, एका ठराविक टेम्परेचरला, त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेटेड सोल्युशन. तर डेफिनेशन काय सांगता येईल मग, अ सोल्युशन कंटेनिंग maximum amount
maximum amount of solute in given amount of a solvent at given temperature. ठीक आहे. आता हे झालं सॅच्युरेटेड सोल्युशन. आता दुसरा आहे अनसॅच्युरेटेड सोल्युशन. दुसरा टाइप आहे अनसॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखादं सोल्युशन असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये सोल्यूटची क्वांटिटी ही कशी असणार आहे, कमी असणार आहे. कुणापेक्षा जेवढं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी यूज करता तुम्ही जो काही सोल्यूट त्याच्या क्वांटिटीपेक्षा कमी ज्यामध्ये तुम्ही सोल्यूट यूज करता त्या सोल्युशनला काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजेच काय, तर डेफिनेशन काय सांगता येईल, अ सोल्युशन कंटेनिंग द लेस क्वांटिटी ऑफ ए सोल्यूट that required to prepare the saturated solution which is known as the unsaturated solution. तर definition काय आहे, a solution in which less quantity of a solute is used that required to prepare the saturated solution which is known as the unsaturated solution. तर definition लिहूयात बघा, a solution in which less quantity of a solute is required, is used, that required for making saturated solution. Is known as unsaturated solution. ठीक आहे. आणि तिसरा टाइप आहे बघा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे कसं सोल्युशन, की असं सोल्युशन की ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन तयार करण्यासाठी जेवढं काही सोल्यूट लागतं त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी मध्ये असलेलं सोल्यूट, त्याला आपण काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. तर डेफिनेशन बघा काय आहे, अ सोल्युशन कंटेनिंग greater than equilibrium amount of a solute is known as सुपर सॅच्युरेटेड. ही तुमच्या टेक्स्टबुक मधली एक डेफिनेशन आहे. ठीक आहे. तर डेफिनेशन काय बघा, सोल्युशन कंटेनिंग द ग्रेटर दॅन द इक्विलिब्रियम अमाउंट ऑफ ए सोल्यूट विच इज नोन एज द सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. आता बघा तुम्हाला जर लक्षात ठेवायचंच असेल तर कसं लक्षात ठेवता येईल, आता सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड आणि सुपर सॅच्युरेटेड. आता बघा जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा ती जी काही स्टेज आहे किंवा ते जे काही फॉर्म आहे तो म्हणजे कुठला झाला, अनसॅच्युरेटेड. आणि ज्यावेळेस तुम्ही जेवण करता पोट भरून, ज्यावेळेस तुमचं पोट हे गच्च होतं म्हणजे फुल तुम्ही जेवण करता, तर त्यावेळेस म्हणजे स्टेट कुठली झाली, सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि बऱ्याच जणांना जेवण झालं तरी अजून काहीतरी स्वीट किंवा एखादं दुसरं काहीतरी खायची सवय असते, त्याला आपण काय म्हणतो, सुपर सॅच्युरेटेड. ठीक आहे. तर हे झालं कॅपॅसिटी ऑफ ए सोल्युशन टू डिझॉल्व्ह अ सोल्यूट. त्याच्यात हे 3 टाइप्स झालेत किंवा त्याच्यामध्ये 3 डेफिनेशन्स बघितलेले आहेत आपण. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवते, पण तुम्ही काय करायचंय, आज मी नवीन चॅप्टर चालू केलेला आहे. बरेच मुलं अजून होमवर्क करत नाहीये, तर त्यांनी त्यांचा तो होमवर्क करायचा आहे, माझ्या व्हॉट्सअपला सेंड करायचंय. आणि आजचं लेक्चर मी इथंच थांबवते. थँक्यू सो मच.